सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संघस सामग्गी समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी नलिनी आई चंद्रमणी डोंगरे राहणार निमखेड बाजार अंजनगाव सुरजे जिल्हा अमरावती यांच्याकडे आज परितदेशना बुद्धपूजा परित्राण पाठाचं आयोजन करून आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन केलं आहे। या निमित्ताने संपूर्ण उपस्थित डोंगरे परिवार व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे ग्रहण करावे। मंगलमय प्रसंगी डोंगरे परिवाराने आपल्या सम्यक श्रद्धेमधून परितदेशना परित्राण पाठाचं आयोजन आज आपल्या या गावामध्ये केलेलं आहे। परितदेशना परित्राण पाठ आपल्या जीवनामध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे। या मंगलमय प्रसंगी तसं औरंगाबादहून आम्ही आलो, सकाळी निघालो, आईचा 2-3 दिवसापूर्वी फोन आला। तसं अकोल्याला येण्याचं नियोजन होतं पण तो प्रोग्राम कॅन्सल झाला होता। पण आईचा फोन आला तर मग आता म्हटलं हो म्हटलो, शब्द दिला आहे की नाही, तर शब्द दिला तर तो पूर्ण केला पाहिजे आणि त्यामुळे मग पुन्हा औरंगाबादला जाऊन काल सकाळी आम्ही निघालो। 11:30 पर्यंत इथे पोहोचलो। बरोबर आई बोलल्या की 12:30ला आपला परित्राण चालू होईल आणि अगदी बरोबर 12:30ला बघा आपला परित्राण चालू झाला। परितदेशना झाली। आता थोडक्यामध्ये तुमच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी धम्मदेशना देतो आणि पुन्हा मग नंतर मला औरंगाबादला निघून जायचं आहे। तर परित्राण परितदेशना परित्राण पाठ आपण नेहमी आपल्या घरामध्ये घेतला पाहिजे। परित्राण, परी म्हणजे बाह्य, त्राण म्हणजे त्रास, जो काही बाहेरील जो काही त्रास असतो तर त्या त्रासापासून आपलं स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आपल्या परिवाराचं संरक्षण करण्यासाठी परितदेशना सातत्याने आपण आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे। म्हणजे जेव्हा जेव्हा असा काही स्पेसिफिक वेळ नसतो, टाईम नसतो, जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपल्याला संधी म्हणजे उपलब्ध होत असते तेव्हा तेव्हा आपण परित्राण आपल्या घरामध्ये घेऊ शकतो। मग भिक्षू जर असतील तर भिक्षूंना आपण बोलवलं पाहिजे किंवा समजून घ्या मग आपल्याला जरी सुत्त समजा येत असतील तर आपणही सुद्धा आपल्या घरामध्ये घेऊ शकतो। दैनंदिन जे काही वंदना असेल, बुद्धपूजा असेल तर ती सुद्धा घेऊ शकतो आपण। आणि एखादं सुत्त असेल, करनिमित्त सुत्त असेल, आव्हान सुत्त असेल, महामंगल सुत्त असेल, रतन सुत्त असेल तर कोणत्याही प्रकारच्या सुत्ताचा पाठ आपण आपल्या घरी घेऊ शकतो। म्हणजे जेवढे अधिक सुत्त आपण आपल्या घरी घेत राहू तर आपल्या घरातील एक चांगल्या प्रकारचं जे काही वातावरण असते तर ते अत्यंत प्रसन्न असते, आनंदी असते, प्रबोधित असते। जसं आता जर सहज समजून घ्या, अर्ध्या तासापर्यंत जर आपल्याला शांत जर बसा म्हटलं तर आपण बसू शकतो का? बसू शकत नाही। परंतु बुद्ध वचन जेव्हा आपण श्रवण करतो, बुद्ध वचन जेव्हा ऐकतो तर आपल्या मनाची जी मानसिकता आहे ती अत्यंत प्रसन्न होत असते, आनंदी होत असते। कारण बुद्ध वचनामध्ये तशा प्रकारची वेव्ज असतात, बुद्ध वचनामध्ये तशा प्रकारचे तरंग असतात। 2600 वर्षापूर्वी भगवंताच्या मुखातून निघालेले हे बुद्ध वचन आहे आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण बुद्ध वचन श्रवण करत असतो, ऐकत असतो तेव्हा तेव्हा आपल्या मनाला प्रसन्नता लाभत असते, आपल्या मनाला आनंद मिळत असतो आणि दीर्घकाळापर्यंत हे जो पुण्याचा संचय आहे तर हा पुण्याचा संचय
दीर्घ काळापर्यंत बघा आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त करून देण्यासाठी आपल्याला सहाय्यक ठरत असतो. कारण जीवन जगत असताना आपण सुखी असावं, आपण समाधानी असावं, आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख उत्पन्न होऊ नये अशा प्रकारची आपली मानसिकता असते, अशा प्रकारची आपली इच्छा असते. परंतु व्यवहारामध्ये जर आपण विचार केला बघा तर अनेक लोक दुःखी आहे, अनेक लोक कष्टी आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे दुःख मनुष्याला आहे. मग पारिवारिक दुःख असेल, परिवारामधील दुःख आहेत, किंवा आध्यात्मिक दुःख आहे. म्हणजे पारिवारिक आणि आध्यात्मिक हे दोन्ही प्रकारचे दुःख मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याला निर्माण होत असतात. तर या सर्व प्रकारच्या दुःखाला जर आपल्याला नष्ट करायचं, नाहीसं करायचं आहे, तर खऱ्या अर्थाने आपलं मन परिशुद्ध असलं पाहिजे, आपलं मन निर्मळ असलं पाहिजे, आपलं मन चांगल्या प्रकारचं असलं पाहिजे. आणि आपलं मन निर्मळ कधी होऊ शकते, परिशुद्ध कधी होऊ शकते, तर भगवंत असे म्हणतात की धम्माचं अनुसरण करून, धम्माचं आचरण करून तुम्ही स्वतःच्या मनाला परिशुद्ध करू शकता, स्वतःच्या मनाला निर्मळ करू शकता. आणि त्यामुळे सातत्याने आपल्या जीवनामध्ये आपण धम्माचं अनुसरण केलं पाहिजे. भगवंत असे म्हणतात की सदग्रस्तांच्या जीवनामध्ये जर त्यांना सुखपूर्वक जीवन जगायचं आहे तर 3 प्रकारच्या धम्म आचरणाला त्याने अंगीकृत केलं पाहिजे. म्हणजे 3 प्रकारचे धम्म आचरण त्याने सातत्याने केले पाहिजे. मग उपासक असो अथवा उपासिका असो, कोणीही असो, या संसारामध्ये जीवन जगणाऱ्या प्रत्येक मनुष्याला जर असं वाटत असेल की मी माझं जीवन सुखपूर्वक जगलं पाहिजे, माझ्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचं दुःख नसलं पाहिजे, टेन्शन नसलं पाहिजे, बेचैन नसली पाहिजे, शोकग्रस्त नसली पाहिजे, म्हणजे कुठल्याही प्रकारचं दुःख जर माझ्या जीवनामध्ये मला उत्पन्न होऊ नये असं जर प्रत्येक मनुष्याला वाटत असेल, तर भगवंत असे म्हणतात की आपण आपल्या जीवनामध्ये 3 प्रकारच्या धम्माचं सातत्याने अनुसरण केलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे. मग 3 प्रकारचे धम्म कोणते? तर भगवंत असे म्हणतात की पहिला धम्म आहे शील पालन. आपल्या जीवनामध्ये शील पालनाचा धम्म अत्यंत महत्वपूर्ण आहे बघा. शीलाशिवाय मनुष्याच्या जीवनामध्ये सुख नाही बघा. जर तुम्ही शील पालन करत असाल तरच तुम्हाला सुख प्राप्त होऊ शकते, अन्यथा मनुष्याच्या जीवनामध्ये कधीही सुख प्राप्त होऊ शकत नाही. जर सुरुवातीला बघा आपण पंचशील घेतलं, भगवंताने सदग्रस्तांसाठी आणि सदग्रहिणीसाठी पंचशील सांगितलेलं आहे बघा. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपण 5 शीलाचं अनुसरण केलं पाहिजे. प्राण्यांची हिंसा न करणे, चोरी न करणे, अकुशल कर्म व्यभिचार न करणे, खोटं न बोलणे, निंदानास्ती न करणे, चहाडी न करणे, व्यर्थ बडबड न करणे आणि कुठल्याही प्रकारच्या नसली पदार्थाचं सेवन न करणे. हे 5 शील आहेत बघा दैनंदिन जीवनामध्ये. आणि जो जो मनुष्य या दैनंदिन जीवनामध्ये या 5 शीलाचं अनुसरण करतो, आचरण करतो, तर त्या मनुष्याच्या जीवनामध्ये बघा नेहमी सुख प्राप्त होत असते. शीलाच्या बाबतीमध्ये बाबासाहेब सुद्धा असं म्हणतात की माझं शील हे धुतलेल्या तांदळासारखं आहे. ठीक आहे, माझं शील बाबासाहेब असं म्हणते की धुतलेल्या तांदळासारखं आहे. माझे मित्र तर माझ्या शीलाबद्दल माझे कौतुक करतीलच, माझी स्तुती करतीलच, परंतु माझे वैरी सुद्धा माझ्या शीलाबद्दल कधीही शंका कुशंका घेऊ शकत नाही. एवढं माझं शील परिशुद्ध आहे, परिपूर्ण आहे, निर्मळ आहे, स्वच्छ आहे. कारण शीलाशिवाय मनुष्याच्या जीवनामध्ये सुख नाही बघा. भगवंत असे म्हणतात की शील हा मनुष्याच्या सुखाचा आधार आहे. कारण ज्या ज्या मनुष्याला सुख पाहिजे आहे तर त्या मनुष्याने शीलाचा आधार घेतला पाहिजे. जशा प्रकारचं ही बिल्डिंग आहे, आपलं घर असतं, तर घर हे आपल्या फाउंडेशनवरती म्हणजे डिपेंड करतं. फाउंडेशन जर चांगलं असेल, मजबूत असेल, तर आपलं घर दीर्घ काळापर्यंत बघा टिकून राहते. पण फाउंडेशन जर चांगलं नसेल, तर मजबूत नसेल, तर आपली बिल्डिंग पडू शकते. आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर समजून घ्या, आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये जर अधिक 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 प्रगती करायची आहे, निर्वाणगामी अवस्थेकडे जर आपल्याला जायचं आहे, तर शीलाचा पाया मजबूत असला पाहिजे. शील आपलं मजबूत असलं पाहिजे, परिपक्व असलं पाहिजे. मग 5 शीलाचं आपण अनुसरण केलं पाहिजे दैनंदिन जीवनामध्ये. जर समजून घ्या 5 शीलाचं आपण अनुसरण केलं, आचरण केलं, तर आपल्याला सुख प्राप्त होते. मग अधिक जर सुख आपल्याला पाहिजे आहे, कारण तुम्ही 1 शीलाचं पालन केलं तर तुम्हाला सुख प्राप्त होते. तुम्ही 2 शीलाचं पालन केलं, 3 शीलाचं पालन केलं, 4 शीलाचं पालन केलं, 5 शीलाचं पालन केलं, पंचशीलाचं पालन करणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या उत्पन्न होणाऱ्या दुःखाला पूर्णपणे नष्ट करू शकतो, नाहीसं करू शकतो. पण अधिक जर आपल्याला सुख प्राप्त करायचं असेल तर भगवंताने त्याच्या समोर सुद्धा स्टेप सांगितलं आहे. पंचशीलाची ही सदग्रस्तांची स्टेप आहे. जसं पहिला व्यक्ती ज्याला पृथकजन म्हटलं आहे भगवंताने, पृथकजनमध्ये ज्यांच्यामध्ये राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या हे सर्व प्रकारचे विकार ज्यांच्या चित्तामध्ये आहे, तर त्याला पृथकजन असं म्हटलं आहे भगवंताने. पृथकजन या अवस्थेमध्ये जीवन लोक जगत असतात. काही काही लोक पंचशिलेचं पालन करून जीवन जगत असतात, काही काही लोक
आपल्या जीवनामध्ये अधिक सुख प्राप्त करण्यासाठी बघा उपोषण शीलाचं सुद्धा पालन करत असतात. जसं काल परवा बघा उपोषण शील होतं, कारण 4 उपवास भगवंताने सांगितले. एक पौर्णिमेचं उपवास सांगितलं, एक अमावस्येचं उपवास सांगितलं आणि 2 अष्टमीचे उपवास सांगितले. एक एक कृष्ण पक्षाची आणि एक शुक्ल पक्षाची. म्हणजे अशा प्रकारचे 4 उपवास आपल्या जीवनामध्ये आपण पालन केले पाहिजे. जर समजा 4 उपवासाचं आपल्याच्यानं पालन होत नाही, तर किमान मग 2 उपवास आपण केले पाहिजे. एक तर पौर्णिमेचं केलं पाहिजे आणि अमावस्येचं केलं पाहिजे. जर समजा दोन्ही आपल्याच्यानं होत नाहीत, तर किमान मात्र महिन्यातून आपण एक उपवास मात्र केलंच पाहिजे. उपवास आणि उपोषण याच्यामध्ये फरक आहे. पहिली गोष्ट तर तुम्ही समजून घेतलं पाहिजे की उपवास कशाला म्हणतात आणि उपोषण कशाला म्हणतात. उपवास आणि उपोषण यामधला जर फरक आपल्याला समजला तर खऱ्या अर्थाने आपण ते उपोषणाचं पालन करू शकतो. जर समजा उपवास आणि उपोषणच जर आपण सारखंच जर केलं असेल, तर जसं उपवास करता तुम्ही, म्हणजे जे काही लोक करतात कशासाठी करतात लोक उपवास, उपवास करतात की नाही, तुम्ही पण अगोदर केलेच असतील ना. आता उपवास करता समजा, उपवास कशासाठी केला जातो, काहीतरी आपल्याला मिळालं पाहिजे आहे की नाही. म्हणजे कुणातरी एखाद्या देवी देवतेच्या नावाने लोक उपवास करतात आणि एक इच्छा असते की मला काहीतरी मिळालं पाहिजे. अशा प्रकारची एक मानसिकता आपली असते आणि तशा पद्धतीने लोक बघा उपवास करत असतात. मग वेगवेगळ्या डेला तो उपवास केला जातो. परंतु भगवंत असे म्हणतात की उपवास आणि उपोषण याच्यामध्ये फरक आहे. एक वेळचा प्रसंग बघा, सकाळी सकाळी माता विशाखा विहारामध्ये जात असते आणि सकाळी सकाळी माता विशाखामध्ये विहारामध्ये गेल्यानंतर भगवंत म्हणतात की विशाखा, आज सकाळी सकाळी तू विहारामध्ये आली आहे, काय कारण आहे. तर विशाखा म्हणते की भगवान, आज मला उपोषणशील आहे, आज मी उपोषणशील घेतला आहे आणि त्यामुळे भगवान भगवंताचं दर्शन घेण्यासाठी, भिक्खू संघाचं दर्शन घेण्यासाठी मी सकाळी सकाळी विहारामध्ये आले. अशा प्रकारे विशाखा भगवंताला उत्तर देते. तर भगवंत असे म्हणतात की विशाखा, तुझं उपोषण कोणतं आहे, तुझं उपोषण कोणतं आहे, तू कोणतं उपोषण करते. तसं विशाखा हुशार असते, बुद्धिवान असते, तिला माहित असतं की उपवास कशाला म्हणतात. परंतु योग्य वेळ बघा ती जाणते. जे बुद्धिमान लोकांचं लक्षण असते बघा, ज्ञानी लोकांचं लक्षण असते, एखादी गोष्ट त्यांना माहीत जरी असेल परंतु आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्तींकडून जर पुन्हा त्याचं रिपिटेशन होत असेल, पुन्हा जर आपल्याला ऐकायला मिळत असेल, तर ते आपण शांततेनं ग्रहण केलं पाहिजे. हे ज्ञानी लोकांचं लक्षण असते बघा. विशाखा हुशार असते, बुद्धिमान असते, तिला समजतं की ही योग्य वेळ आहे, आज भगवंत मला उपदेश करणार आहेत. तर तेव्हा ते म्हणते की भगवान, आपण मला उपदेश करावा, की उपोषण म्हणजे नेमकं काय आहे भगवान. तर भगवंत म्हणतात की विशाखा, 4 प्रकारचे उपोषण आहे या संसारामध्ये बघा. 3 प्रकारचे उपोषण लोक करत असतात. मग पहिला उपोषण काय आहे, तर भगवंत म्हणतात की पहिलं उपोषण ज्याला गोपाल उपोषण व्रत असं म्हटलं आहे. गोपाल म्हणजे गवळी, गाई चारणारा व्यक्ती. तर गोपाल उपोषण व्रत धारण करणारा व्यक्ती त्या गवळ्याप्रमाणे बघा उपोषण करत असतो. मग गवळी काय करतो, गवळी आपले जनावर शेतामध्ये घेऊन जात असतो, पठारावरती घेऊन जात असतो आणि पठारावरती आपले जे काही जनावर आहे तो चारतो, पानवठ्यावरती त्याला पाणी पाजतो आणि तो असा विचार करतो की या पठारावरती आज खूप चांगल्या प्रकारचा चारा होता, गवत होतं, माझे जनावर खूप चांगल्या प्रकारचे चरले, पाणी सुद्धा त्यांनी पिलं, ते पोटभर त्यांनी आज म्हणजे अन्नग्रहण केलं. तर अशा अशा पद्धतीने उद्या सुद्धा मी या पठारावर त्यांना घेऊन जातो, उद्या सुद्धा मी इथे त्यांना घेऊन येतो. अशा प्रकारची त्याची मानसिकता असते. म्हणजे तो काय विचार करतो की आज ते खूप चांगल्या प्रकारे त्यांनी अन्न खाल्लेलं आहे, उद्या सुद्धा मी त्यांना तिथेच घेऊन जाईल. अगदी तशाच प्रकारे बघा काही काही लोक उपोषण पालन करत असताना असाच विचार करतात, गवळ्याप्रमाणे विचार करतात. गवळ्याप्रमाणे काय विचार करतात, स्वतः आहे मग या उपोषणाला मी असं अशा प्रकारचं अन्न बनवून खाल्लं आहे, मी या उपोषणाला असं असं अन्न बनवून खाईल, दुसऱ्या उपोषणाला मी अशा अशा प्रकारचं अन्न खाईल. म्हणजे केवळ अन्न खाण्यासाठी, स्वादिष्ट भोजन खाण्यासाठी किंवा स्वादिष्ट भोजन खावं यासाठी जर आपण उपोषण करत असेल तर त्याचा काही एक लाभ होत नाही. कारण मग खाण्यामध्ये आपली तृष्णा असते, आहे की नाही, खाण्यामध्ये सुद्धा तृष्णा आहे. म्हणजे जिभेचे जर चोचले समजा पुरवायचे आहे तर मग मनुष्य चांगलं चांगलं खाते आणि मग असा विचार करते मनुष्य की संध्याकाळी काही जेवायचं नाही, ऐक ना, उपोषण म्हणलं तर मग संध्याकाळी काही जेवायचं नसते. भंतीजी म्हणतात एकच टाइम जेवायचं आहे, भगवंताने एकच टाइम जेवायला सांगितलं, मग संध्याकाळी जेवायला भेटत नाही आणि त्यामुळे सकाळी मात्र पोटभर खातात, एकदम पोट भरून खाल्लं जातं आणि सकाळी स्वादिष्ट खाल्लं जातं. म्हणजे अतिरिक्त जेव्हा आपण अन्न ग्रहण करत असतो, ऐक ना, जेवढं आपण जेवण करतो, कारण अन्न आपल्याला म्हणजे
एनर्जी सुद्धा देते आणि अन्न आपल्याला प्रमादामध्ये म्हणजे आळसामध्ये सुद्धा घेऊन जात असते. जर अधिकचा आपण एखाद्या वेळेस जर भोजन खाल्लं, समजून घ्या, जर समजा तो आपण 2 पोळ्या खात आहे आणि चांगली भाजी झाली तर आपण 3 पोळ्या खाल्ल्या, तर काय होतं, आपण बोलता बोलता काय म्हणतो, आज जरा जास्त जेवण झालं, जरा आता आराम करू काय, की नाही. म्हणजे प्रमादाची भावना उत्पन्न होते, आळसाची भावना उत्पन्न होते आणि आळशी मनुष्य मग शिलाचं पालन कसं काय करणार आहे, तो तर झोपून राहील. मग झोपलेला मनुष्य शिलाचं पालन काही करू शकणार नाही. त्यामुळे अशा प्रकारचा विचार करणारा मनुष्य जर उपवास धारण करत असेल तर त्याला कुठल्याही प्रकारचा लाभ होत नाही, केवळ तो खाण्यासाठी उपवास करत असतो आणि त्यामुळे बघा याचा फायदा काही होत नाही. त्याला गोपाल उपवास व्रत असं म्हटलं आहे. त्याच्यानंतर दुसरं उपवास आहे निग्रोध उपवास व्रत. निग्रोध म्हणजे जैन लोक असतात, ते उपवास करतात, तर ते व्रत वैकल्य करतात. म्हणजे केवळ एवढंच अन्न खाणे, 1 घास अन्न खाणे, 2 घास अन्न खाणे, 5 घास खाणे, 7 घास खाणे, 1 वाटीभर खीर घेणे, 2 वाटीभर खीर घेणे, 3 वाट्या, 5 वाट्या, 7 वाट्या, म्हणजे एक ते असं संकल्प करतात की आज मी फक्त 1च वाटी खाणार आहे, आज मी फक्त 5च घास खाणार आहे, आज मी फक्त 2च वाट्या खाणार आहे, आज फक्त मी खीरच खाणार आहे, आज मी फक्त केवळ भात आणि खीर खाणार आहे. म्हणजे असा ते संकल्प करतात की आज मला हे अन्न मिळालं पाहिजे आणि ते जर अन्न मला मिळालं नाही तर मी काही जेवणार नाही. मग ते जर त्यांना अन्न मिळालं नाही तर त्या दिवशी मात्र ते कडक म्हणजे शरीराला देहदंड देत असतात, कुठल्याही प्रकारचं अन्न ते ग्रहण करत नाहीत. भगवंत असे म्हणतात की शरीराला देहदंड देऊन, शरीराला त्रास देऊन कोणत्याही प्रकारचं मनुष्याला ज्ञान प्राप्त होत नाही. कारण सिद्धार्थ गौतमाने किती वर्ष तपश्चर्या केली, 6 वर्षापर्यंत सिद्धार्थ गौतमाने तपश्चर्या केली. काही त्यांना लाभ झाला का, काही लाभ झालेला नाही आहे. आणि 6 वर्षानंतर जेव्हा ते चिंतन मनन करतात की अरे आपल्याला तर काहीच लाभ झाला नाही आहे, आणि त्यानंतर मग सुजाता मातेने दिलेली खीर ते सेवन करतात, पुन्हा ताजेतवाने होतात, पुन्हा गईला जातात आणि ध्यान म्हणून चिंतन करून सम्यक समृद्धीला ते प्राप्त करत असतात. त्यामुळे अति खाणे आणि कमी खाणे या दोन्ही गोष्टी आपल्याला लाभदायक नाही आहे. म्हणजे कमी जरी तुम्ही खाल्लं तरी तुमच्या उपयोगाचं नाही. कारण कमी जर तुम्ही अन्न ग्रहण केलं आणि भूक जर लागली, भूक लागली तर आपलं चित्त एकाग्र असते का, आपलं मन लागते का कुठल्या कामामध्ये, बिलकुल लागत नाही. कारण भगवंताने जिगच्छा परमा रोग असं म्हटलं आहे. भूक नावाचा रोग, भूकाला भगवंताने रोग असं म्हटलं आहे. म्हणजे सर्व रोगामध्ये जर सर्वात भयानक आणि डेंजर जर रोग कोणता असेल तर तो म्हणजे भूक आहे. भूक नावाचा रोग आहे. अन्न नावाचं औषध त्याच्यावरती रोज घ्यावं लागते. म्हणजे एरवी जे काही आपले आजार असतात छोटे मोठे ते तरी काही दिवसापुरते असतात, परंतु भूक नावाचा आजार अशा प्रकारचा आहे, जेव्हा मातेच्या गर्भाच्या आपण बाहेर येतो तेव्हापासून ते मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत हा भूक नावाचा आजार आपल्या सोबत असतो. मग मनुष्याचा वेगळ्या प्रकारचा आजार आहे. कोणी 1 वेळा भोजन करते त्यांच्या आजाराला अनुसरून, कोणी 2 वेळा भोजन करते त्यांच्या आजाराला अनुसरून, कोणी 3 वेळा भोजन करते त्यांच्या आजाराला अनुसरून, कोणी मात्र खातच राहते. आणि मग आपण व्यवहारामध्ये म्हणतो सोबकरी सारखं नेहमी चरतच राहते, काहीतरी खातच राहते. ऐक ना, म्हणजे आपल्या आपल्या डिफेंड आहे. कारण भूक नावाचा रोग आपला आपला डिफेंड आहे बघा. आणि त्यामुळे याला रोग म्हटलं भगवंताने. मग या रोगावरती औषध अन्न आहे, त्यामुळे कमी खाल्लेलं सुद्धा आपलं मन काम करत नाही. त्याच्यामुळे जेवढं आवश्यक आहे शरीराला तेवढा आपण अन्न ग्रहण केलं पाहिजे. तर भगवंत असे म्हणतात की हा दुसरा सुद्धा कोणत्याही प्रकारचं जे उपवास चांगलं निगृत उपवास व्रत त्याचा काही लाभ होत नाही. तिसरं उपवास सांगताना भगवंत असे म्हणतात आर्य उपोषतशील, आर्य उपवास व्रत ज्याला म्हटलं आहे. आर्य म्हणजे श्रेष्ठ, श्रेष्ठ उपवास. मग कोणतं श्रेष्ठ उपवास व्रत, तर भगवंत असे म्हणतात की या उपवासामध्ये आर्य श्रेष्ठ 8 प्रकारच्या तत्वाचं पालन करावं लागतं. 8 प्रकारच्या तत्वाचं 3 अंगाने, कायने, वाचेने आणि मनाने. म्हणजे आपली काया जे आपलं शरीर, आपली वाणी आणि आपलं मन, काया वाचा आणि मनाने या 3 अवस्थेच्या द्वारा 8 प्रकारच्या शिलाचं आपल्याला पालन करावं लागत. जसं की पंचशिला आपण दैनंदिन जीवनामध्ये घेतो, तर उपवास ज्या दिवशी आपल्याला असतं तर त्या दिवशी 8 शिलाचं आपल्याला पालन करावं लागत असतं. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या प्राण्यांची हिंसा न करणे हे पहिलं शील, चोरी न करणे दुसरं शील. इथे मात्र पंचशिलातील शील बदलते. इथे कामे सुमिच्छाच्या ऐवजी ब्रह्मचर्याचं आचरण करायचं असतं. म्हणजे कडक ब्रह्मचर्याचं आचरण, म्हणजे काया वाचा मनाने परिशुद्धता आपल्याला प्राप्त करायची असते. त्यानंतर खोटं न बोलणे, निंदा नसती न करणे, चहाडी चुगली न करणे, व्यर्थ बडबड न करणे,
कुठल्याही प्रकारच्या नसली पदार्थाचं सेवन न करणे. पुन्हा याच्यामध्ये ऍड होतात आणखी शील, म्हणजे भोजन करत असताना मात्र आपण मध्यान्नापूर्वी भोजन केलं असं म्हटलं. मध्यान्ह म्हणजे 12च्या आतमध्ये आपण भोजन केलं पाहिजे असं म्हटलं आहे. मग 12च्या आतमध्ये भोजन का केलं पाहिजे, तर भगवंत असे म्हणतात की 12च्या अगोदर ही भोजनाची योग्य वेळ असते. नैसर्गिक रूपाने आपल्याला 12च्या आतमध्ये भूक लागत असते, परंतु कामाच्या व्यस्ततेमुळे लोक भोजन करत नाहीत. भिक्षुना म्हणून तर विनय सांगला भगवंताने की 12च्या आतमध्ये भोजन ग्रहण केलं पाहिजे. कारण 12च्या आतमध्ये जर भोजन ग्रहण केलं तर शरीरासाठी ते सुखदायक असते. त्याच्यामुळे प्रमाद उत्पन्न होत नाही, आळस उत्पन्न होत नाही. आणि 12च्या नंतर जर आपण 12:30 1 वाजता 1:30 वाजता जर भोजन केलं तर प्रमाद उत्पन्न होतो, आळस उत्पन्न होतो. आणि आळस उत्पन्न झाल्यानंतर मग आपण कोणत्या प्रकारचं कार्य काम करू शकत नाही. त्याच्यामुळे 12च्या आतमध्ये आपण भोजन ग्रहण केलं पाहिजे. संध्याकाळी मात्र शक्यतो आपण काही खाल्लं नाही पाहिजे. म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला उपवास असते तर त्या दिवशी शक्यतो तुम्ही खाल्लं काही नाही पाहिजे. म्हणजे कडक जर तुमचं शील असेल, कारण भोजन हे अत्यंत महत्वपूर्ण आहे बघा. म्हणजे भोजनामुळे आपल्या मनाची मानसिकता खूप चांगल्या प्रकारची राहत असते. आणि त्यामुळे एक स्वादिष्ट अशा प्रकारचं भोजन, स्वादिष्ट म्हणजे अत्यंत रुचकर सुद्धा नाही आहे, परंतु आज जे आपण भोजन ग्रहण केलं तर उद्या 12 वाजेपर्यंत जे भोजन आपल्याला एनर्जी देईल, आहे की नाही, म्हणजे ताकद देईल, अशा प्रकारचं भोजन आपण ग्रहण केलं पाहिजे. आणि संध्याकाळी मात्र शक्यतो काही घेतलं नाही पाहिजे. कधी कधी असं होतं की आपला आजार असतो, काय गोळी वगैरे घ्यायची असते, तर मग थोडंफार आपण एखादं फळ वगैरे घेऊन ते आपण गोळी वगैरे घेऊ शकतो. परंतु शक्यता मात्र आपण संध्याकाळचं भोजन ग्रहण नाही केलं पाहिजे. कारण संध्याकाळ जर तुम्ही भोजन ग्रहण केलं तर मग त्या ठिकाणी मात्र तुमचं जे उपवास आहे तर ते उपवास होऊ शकत नाही. आता कधी कधी लोक असं म्हणतात की म्हणते जे पौर्णिमा असते मग संध्याकाळी खीर खाल्ली तर चालते का, असं म्हणतात लोक. संध्याकाळी खीर खाल्ली तर चालते का, मग संध्याकाळी दूध घेतलं चालते का. आता खीर जर तुम्ही घेतली, समजून घ्या, खीर एवढी स्ट्रॉंग असते, म्हणजे एवढी पौष्टिक असते. जर तुम्ही सकाळी खीर घेतली तर तुम्ही संध्याकाळपर्यंत जरी जेवण नाही केलं तरी काही फरक पडत नाही. एवढी स्ट्रॉंग असते खीर बघ, म्हणजे एवढी पौष्टिक असते. कारण त्याच्यामध्ये आपण काजू टाकतो, बदाम टाकतो, मनुके टाकतो, आहे की नाही, वेगवेगळ्या प्रकारचे ड्राय फ्रुट्स टाकतो आपण त्यामध्ये आणि ती खीर बनवत असतो. तर खीर सुद्धा हे पूर्ण अन्नामध्येच येत असते. दूध सुद्धा हे पूर्ण अन्नामध्येच येत असते. ज्या दिवशी आपल्याला उपवासशील असते तर त्या दिवशी आपण सकाळी खीर बनवली पाहिजे. एरवी आपण संध्याकाळचीच खीर बनवत असतो, परंतु उपवासाच्या दिवशी आपण सकाळी खीर बनवली, आपल्या घरी पूजा केली आणि सकाळी जर आपण सर्वांना जर खीर वाटली तर ते मात्र आपल्यासाठी लाभदायक ठरू शकते. पण संध्याकाळी जर आपण खीर घेतली तर ते मात्र उपवासामध्ये काही मूल्य जात नाही. मग लोक असं म्हणतात त्याला काय होते, घेणं थोडंसं बाई, आहे की नाही, घे थोडंसं म्हणतात आणि घेतात मात्र, मग तिथे मात्र सील काही पूर्ण आपलं होत नाही. जर परिपूर्ण आपल्याला सील करायचं असेल तर काटेकोरपणे मात्र त्याचं पालन आपल्याला करावं लागत असते. त्याच्यानंतर दुसरं सील आहे नच्च गीत वादित विसुक दसन माला गंध विलेपन धारण मंडन विसंठाना वेरमणी शिखापदं समाध्यामी. त्या दिवशी मात्र कुठल्याही प्रकारचा अलंकार आपण धारण नाही केला पाहिजे. जे सोनं नाणं जे काही आपण घालतो, आहे की नाही, किंवा मेकअपचं जे काही आपण साहित्य वापरत असतो, तर त्या दिवशी आपण कुठल्याही प्रकारचं साहित्य वापरलं नाही पाहिजे. एकदम सिंपल, एकदम साध्या पद्धतीने आपली दिनचर्या असली पाहिजे. त्या दिवशी आपण नाच गाणे किंवा तमाशे वगैरे हे जे काय असतात, टीव्ही वगैरे किंवा मोबाईल्स वगैरे, त्याला थोडंसं कमी वापरण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे जेवढं काही तुम्हाला त्या म्हणजे आपल्या मनाला मोहित करणाऱ्या ज्या गोष्टी असतील त्या गोष्टीपासून जेवढं दूर आपल्याला राहता येत असेल तेवढं दूर राहण्याचा आपण त्या दिवशी प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे माला गंध विलेपन ही कुठल्याही प्रकारचं आपण सेवन नाही केलं पाहिजे. नाच गाणे हे आपण श्रवण नाही केले पाहिजे. म्हणजे अगदी शांततेमध्ये आपलं जीवन, आपला दिवस आपण घालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर तशा प्रकारे आपण कायावरती, वाचेवरती आणि मनावरती जर संयम ठेवत असेल तर त्याचा बघा एक लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला होत असतो. त्याच्यानंतर झोपताना आपण एक छोटंसं आसन घेतलं पाहिजे, ज्याला उच्चासैना महासैना असं म्हटलं आहे. म्हणजे उंच आसनावरती आपण झोपू नये. उंच आसन म्हणजे ज्या आसनावरती झोपल्यानंतर प्रमाद उत्पन्न होईल, आळस उत्पन्न होईल, कांभाव उत्पन्न होईल, तर अशा प्रकारच्या आसनावरती आपण झोपलं नाही पाहिजे. एक साधं आसन घेऊन आपण झोपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने बघा 8 शिलाचं पालन आपण केलं पाहिजे. ज्या दिवशी उपवास आहे त्या दिवशी आपल्याला या 8 शिलाचं तुम्ही पालन केलं पाहिजे. या 8 शिलाचं जर तुम्ही पालन केलं असेल
तर आपल्याला 4 गोष्टीचा लाभ होत असतो. म्हणजे उपोषण पालन करणाऱ्या व्यक्तीला 4 प्रकारच्या गोष्टींचा लाभ होत असतो. जर तो योग्य प्रकारे जर करत असेल तर त्या 4 गोष्टी मात्र त्यांना प्राप्त होत असतात. मग कोणत्या 4 गोष्टी प्राप्त होतात? तर त्यांना आयुष्य प्राप्त होते, त्यांना वर्ण प्राप्त होतो, त्यांना सुख प्राप्त होते आणि त्यांना बल प्राप्त होते. आयुष्य, वर्ण, सुख आणि बल ह्या 4 गोष्टी उपोषणशील पालन करणाऱ्या व्यक्तीला प्राप्त होत असतो. आयुष्य, एक दीर्घ आयुष्याचा लाभ उपोषणशील पालन करणाऱ्या व्यक्तीला मिळत असतो. मग दीर्घ आयुष्य कोणाला नको आहे का? दीर्घ आयुष्यापर्यंत म्हणजे मी अधिक काळापर्यंत जगावं असं कोणाला वाटत नाही. प्रत्येकाला वाटते, कारण माझं आयुष्य अधिक अधिक वाढलं पाहिजे, मला दीर्घ आयुष्याचा लाभ झाला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. मला वाटते कोणाला? आता समजा 60-70 वर्षाचा मनुष्य झाला आणि त्याला असं म्हटलं की माझा 70 वर्ष तुम्ही जगले, आता जरा मरून जा. मरेल का तो? मरणार. तो म्हणला आणखी 4-5 वर्ष राहू द्या, आहे की नाही, 10 वर्ष राहू द्या. म्हणजे खाटेवरती पडणारा जरी मनुष्य असेल तर त्याला जर म्हटलं आता तुम्ही खूप जीवन जगले, आता तुम्ही मरून जा, तरी सुद्धा तो मरायला काय तयार होत नाही. कारण मनुष्याला आयुष्य प्रिय आहे की नाही. मनुष्याला असं वाटतं की मला दीर्घ आयुष्याचा लाभ झाला पाहिजे, मी दीर्घ काळापर्यंत जीवन जगलो पाहिजे. जर दीर्घ काळापर्यंत जर मनुष्याला जीवन जगायचं असेल तर त्याने बघा उपसशीलाचं पालन केलं पाहिजे. भगवंताच्या काळामध्ये बघा आयुमान सरासरी 120 वर्षाचं होतं. 120 वर्षापर्यंत लोक जगत होते. म्हणजे सरासरी प्रमाणामध्ये 80 ते 120 वर्षापर्यंत, म्हणजे 80 वर्ष आपले भगवंत जगले, 120 वर्षापर्यंत अनेक उपासक उपासिका भिक्षू होते. काही काही 130, 140, 150 वर्षापर्यंत त्या काळामध्ये आयुष्य होतं. आज घडीला जर आपण आयुष्याचा विचार केला तर किती आहे आता सध्याचं आयुष्य? आयुमान 60 वर्षाचा आहे फक्त. म्हणजे 70 वर्ष ते ढकलत म्हणजे ढकलत ढकलत जाते. म्हणजे 60 वर्षापर्यंत आयुष्यमान ठरलेलं आहे बघा आताच्या घडीचं. म्हणजे 60 वर्षाच्या नंतर कोणीही जात नाही. म्हणजे का? कारण तशा प्रकारची दिनचर्या आता राहिली नाही आहे. पूर्वीच्या काळात जशी दिनचर्या होती तशी आता दिनचर्या नाही आहे. दिनचर्या बिघडलेली आहे आणि त्यामुळे मनुष्याचं बघा आयुष्य कमी होत आहे. पण ज्या मनुष्याला आयुष्य अधिक प्राप्त करायचं आहे तर त्या मनुष्याने बघा उपोषणशीलाचं पालन केलं पाहिजे. आयुष्याचा आपला लाभ होत असतो. आपला वर्ण सतेज होतो, ऐक ना. वर्ण म्हणजे कांती आपली, आपण प्रसन्न राहतो नेहमी. म्हणजे जे लोक शिलाचं पालन करतात बघा ते लोक नेहमी प्रसन्न असतात, ते लोक नेहमी आनंदी असतात. कारण शिलाचं पालन केल्यामुळे आपण राग, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, आमपणा, गर्व, ईर्ष्या आपल्या मनामध्ये निर्माण करत नाही. आणि ज्यांच्या मनामध्ये राग नसेल, द्वेष नसेल, लोभ नसेल, मोह नसेल तर साहजिकच आहे बघा ते मनुष्य प्रसन्न असतो, आनंदी असतो. बघा काही काही लोक नेहमी प्रसन्न असतात, नेहमी आनंदी असतात. आणि लोक असं म्हणतात की तू कधी कधी व्यवहारामध्ये बघा आपल्या म्हणजे आपल्या परिचयाचे कोणीतरी लोक असतात, आपण त्यांना म्हणतो नेहमी तुझा चेहरा हसरा दिसतो, असं लोक म्हणतात. नेहमी तू हसत राहते, नेहमी तुझा चेहरा हसरा राहतो. म्हणजे असे लोक, काही लोक प्रसन्न राहतात, नेहमी प्रसन्न राहतात. आणि काही काही लोक, काय काय लोकांना काय म्हणतो आपण नेहमी, याचा चेहरा कधीही 12च वाजलेले असतात, म्हणजे याच्या चेहऱ्याचा काटा म्हणजे असं सरळच असते, नेहमी इकडे तिकडे काही नसते. कधी बघा गंभीर मुद्रेमध्येच राहतो हा माणूस, म्हणतो आपण. कधी पहा टेन्शन मध्ये दिसतो आम्हाला. का? कारण मनुष्याचं मन प्रसन्न जर नसेल तर सुखी कसा राहील मनुष्य? म्हणजे मनुष्याला म्हणजे आपल्या मनामध्ये जर सुख असेल तर आपल्या चेहऱ्यावरती ते येऊ शकते. आपल्या मनामध्ये दुःख असेल, कष्ट असेल, बेचैनी असेल, राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल तर आपण काय प्रसन्न राहू शकत नाही. प्रसन्न राहण्यासाठी आपलं मन निर्मळ पाहिजे, आपलं मन आनंदी पाहिजे, आपलं मन मैत्रीवान पाहिजे. आणि त्यामुळे बघा मनुष्याच्या जीवनामध्ये शील पालन केल्यामुळे मनुष्याचा वर्ण सतेज होतो, मनुष्याला बल प्राप्त होते, आध्यात्मिक बल मनुष्याला प्राप्त होत असते. म्हणजे कोणत्याही प्रकारचं कार्य करण्यासाठी, कर्म करण्यासाठी एक आध्यात्मिक बल म्हणजे शक्ती आपल्याला प्राप्त होत असते. धम्म आपल्याला बल देत असते बघा, धम्म आपल्याला शक्ती देत असते. तुम्ही थोडासा विचार तर करा, थोडी कल्पना तर करा. सकाळी 7 वाजता मी गाडीमध्ये बसलो, म्हणजे ड्रायव्हिंग केली मी स्वतः. म्हणजे 7 वाजता मी गाडीमध्ये बसलो, 11:30 पर्यंत गाडी चालवत आलो मी. चालवत आल्यानंतर लगेच मी इथे बसलो, लगेच भोजनाला बसलो, भोजनात झालं लगेच परित्राणाला बसलो, परित्राणात झालं, प्रवचन झालं की लगेच गाडीमध्ये बसणार आणि पुन्हा रिटर्न जाणार. म्हणजे किती घंट्याचा प्रवास होतो माझा? म्हणजे बसूनच आहे मी सतत, आहे की नाही, बसूनच आहे की नाही. हे कशामुळे होतं? हे जे धम्म बल आहे की नाही, धम्म बल आपल्याला एनर्जी देत असते. एवढा जर प्रवास केला तर आपण काय म्हणतो, आता लय थकलो, जरा आखुटला जाऊन आलो, लय थकलो, जरा झोपू द्या, आहे की नाही.
अकोल्याला जाऊन आलो, जरा बसनं प्रवास केला, लय थकलो. का थकते मनुष्य? पण ज्यांच्यामध्ये धम्मबल आहे, ऐक ना, ज्यांच्यामध्ये धम्मबल आहे, धम्म जागृतीचं बल आहे, तर ते मनुष्य मात्र नेहमी प्रसन्न असतात, नेहमी ते आनंदी असतात. कारण मनुष्याला धम्मबल जर मनुष्यामध्ये शील पालनामुळे, सदाचाराचं आचरण केल्यामुळे पुण्यकर्म आपले अधिक अधिक पुण्य फळ देत असतात. आणि त्यामुळे बघा आपण नेहमी ताजेतवाने असतो, नेहमी प्रसन्न असतो, नेहमी आनंदी असतो. आणि त्यामुळे उपवासशील पालन करणारा मनुष्य हा नेहमी प्रसन्न असतो, नेहमी आनंदी असतो, तो बलवान असतो, त्याला बल सुद्धा प्राप्त होत असते. आणि त्याच्यानंतर बघा त्याला सुख प्राप्त होते. ऐक ना, आयु, वर्ण, सुख आणि बल. सुखी सुद्धा तो मनुष्य असतो, नेहमी सुखी असतो. बघा या चारही फळाची प्राप्ती माता विशाखेला झाली होती. विशाखा तुम्ही नाव ऐकलं प्रवचनामध्ये, धर्मग्रंथामध्ये, ऐक नाही, माता विशाखाला ही चारही गोष्टी प्राप्त होत्या. माता विशाखा सुखी होती, माता विशाखा बलवान होती, माता विशाखा तिला आयुष्याचा लाभ झाला होता, ती नेहमी प्रसन्न राहायची, आनंदी राहायची. म्हणजे बघा माता विशाखेचा वर्ण एवढा सतेज होता. माता विशाखाला 20 मुलं होती. किती? 20 मुलाची माता होती माता विशाखा. 10 मुलं आणि 10 मुली माता विशाखेला होत्या. 20 मुलाची माता जेव्हा विहारामध्ये जात असे, तर 16 वर्षाच्या तरुणीसारखं माता विशाखेचं सौंदर्य होतं बघा. 120 वर्षाची माता विशाखा 16 वर्षाच्या तरुण मुलीसारखी दिसत होती. कशामुळे? उपवासशीलाचं पालन केल्यामुळे. कंटिन्यू काटेकोरपणे ती वयाच्या 7व्या वर्षापासून ते 120 वर्षापर्यंत माता विशाखा उपवासशीलाचं पालन करत होती. ही चारही उपवास ती करत होती. बलवान सुद्धा होते, ती त्याच्यामध्ये शक्ती सुद्धा तिच्यामध्ये होते. आणि त्यामुळे ती नेहमी सुखी असायची, समाधानी असायची. रोज विहारामध्ये जायची. सकाळच्या प्रहरी विहारामध्ये जात असे आणि संध्याकाळच्या प्रहरी विहारामध्ये जात असे. रोज 2000 भिक्षू माता विशाखाकडे भोजनासाठी येत असत. कल्पना तर करून बघा, थोडीशी कल्पना तर करून बघा की 2000 लोक जर आपल्याकडे रोज भोजनासाठी येत असतील तर आपली किती धावपळ होईल. आपल्याकडे जर एखादा फंक्शन असेल, समजा 150-200 लोकांचं भोजन, जर आपला आचारी असतो आपल्याकडे भोजन बनवायला, त्यांच्याकडे आचार्यच होते त्या काळामध्ये, पण समजून घ्या आपली किती धावपळ होते. मग रोज जर 2000 भिक्षू भोजनासाठी येत असतील तर माता विशाखाची किती धावपळ होत असेल. पण तरी सुद्धा प्रसन्नतेने, आनंदाने रोज 2000 भिक्षूंना माता विशाखा भोजन देत असे. तिच्याकडे दासी होत्या तशा, तसे नोकर चाकर होते, कारण ती खूप धनवान होती, सिलवान होती, गुणवान होती, सदाचारी होती. ह्या सर्व गोष्टी जर आपल्याला कशामुळे प्राप्त होत असतात, तर आपण केलेल्या कुशल कर्मामुळे, आपण केलेल्या पुण्यकर्मामुळे, आपण केलेल्या दान कर्मामुळे. त्यामुळे सातत्याने आपण उपवासशीलाचं पालन करत असताना खूप चांगल्या प्रकारचं उपवासशीलाचं पालन केलं पाहिजे. किमान 4 उपवास तर आपण केलेच पाहिजे. पण आपल्याच्यानं 4 जर होत नसतील तर 2 केले पाहिजे, 2 होत नसतील तर 1 तरी आपण केलं पाहिजे. पण किमान वर्षावासाच्या कालावधीमध्ये मात्र हे 4ही उपवास आपण केले पाहिजे. कारण त्यामुळे आपण नेहमी आनंदी राहतो, सुखी राहतो, समाधानी राहतो. आणि वर्षावासाचा जो कालावधी असतो, तर म्हणजे पावसाच्या वातावरणामध्ये माणसाचं मन प्रसन्न असते, आनंदी असते. आणि आनंदी मनाने जर एखादं कुशल कर्म आपण केलं, पुण्यकर्म केलं, चांगलं कर्म केलं, जसं एखाद्या शेतीमध्ये आपण बी पेरतो बघा, पाऊस जर चांगला आला तर बी चांगलं येते की नाही, पीक चांगलं येते की नाही, चांगलंच येतं. काय येतं? कारण ती जमीन भुसभुशीत आहे, काळीशार आहे आणि वातावरण त्याला पोषक आहे, म्हणून चांगलं पीक येत असते. अगदी तशाच प्रकारे मनुष्याचं मन प्रसन्न आहे, आनंदी आहे. तर आनंदाने, प्रसन्नतेने जर आपण कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, चांगले कर्म केले, तर आपल्या जीवनामध्ये बघा अधिक अधिक पुण्याचा संचय, सुखाचा संचय आपण निर्माण करू शकतो. आणि त्यामुळे आपण नेहमी उपवासशीलाचं पालन केलं पाहिजे. हे एक पुण्यकर्म आहे. दुसरं पुण्यकर्म दानकर्म आहे. आपल्याला जेव्हा जेव्हा संधी उपलब्ध होत असते तेव्हा तेव्हा आपण दानकर्म केलं पाहिजे. दानकर्म म्हणजे काय असं फारच मोठं दान पुण्य केलं पाहिजे असं बिलकुल नाही आहे. एखाद्या भुकेलेला तुम्ही अन्न दिलं तर ते सुद्धा तुमचं दान झालं. एखाद्या तहानलेल्या व्यक्तीला तुम्ही पाणी दिलं तेही सुद्धा तुमचं दान झालं. एखाद्या दुःखी कष्टी व्यक्तीला 2 प्रेमाचे शब्द जर तुम्ही बोलले ते सुद्धा बघा दान झालं. म्हणजे दानाची व्याख्या फार विशाल आहे, भगवंताने असं म्हटलं आहे. म्हणजे प्रेमाचे 2 शब्द जरी आपण कोणाला बोललो तर तेही दानामध्येच येत असतात. आपण पाणी दिलं, भोजन दिलं, जे काही देण्यासारखं असतं तर ते आपण दिलं तर त्याला दान असं म्हटलेलं. आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये संधी उपलब्ध होत असते तेव्हा तेव्हा आपण दान पुण्य केलं पाहिजे. महिन्यातून किमान आपल्या शेजारी कोणी भंतेजी असतील, अकोला आहे, अमरावती आहे, तर आपण महिन्यातून किमान एकदा भंतेना भोजनाला बोलवलं पाहिजे, आहे की नाही? किमान महिन्यातून एकदा भंतेला भोजनाला बोलवलं पाहिजे आपण.
2 महिन्यानंतर बोलवलं पाहिजे, 3 महिन्यानंतर बोलवलं पाहिजे. म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याकडे मंगल प्रसंग असतो तेव्हा तेव्हा आपण भोजनदान केलं पाहिजे बघा. कारण भोजनदानामुळे आपल्याला आयुष्यभर सुख आणि बल प्राप्त होत असते. आज बघा भोजन दिलं आईनं, भोजन जर नसतं, मी जर डायरेक्ट आल्या आल्या आलो असतो आणि म्हणलं असतं परित्राण घ्या, प्रवचन घ्या, तर जमलं असतं का? कार्यक्रम बिघडला असता. का बिघडला असता? कारण पोटामध्ये जर काही नसेल तर आपण बोलू शकतो का? बोलण्यासाठी एनर्जी लागते की नाही, शक्ती लागते, बल लागते. आणि त्यामुळे अन्न ही अत्यंत महत्वपूर्ण आहे. भिक्षूंना आपण जेव्हा भोजन दान देत असतो, चिवरदान देत असतो, परिष्कार दान देतो, औषध दान देत असतो, तर त्यांना त्या सर्व प्रकारच्या गोष्टी हे लाभदायक ठरत असतात. आणि त्यामुळे आपण दिलेल्या भोजनामुळे मला एनर्जी प्राप्त झाली आणि एनर्जी प्राप्त झाल्यामुळे मी तुम्हाला चांगल्या प्रकारचा उपदेश करू शकतो आणि त्यामुळे बघा ते दानाचं अनुमोदन होत असते. त्यामुळे जेव्हा जेव्हा संधी उपलब्ध होते तेव्हा तेव्हा आपण दान पुण्य केलं पाहिजे. त्याच्यानंतर प्रज्ञेचा अभ्यास केला पाहिजे. आपल्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी 5 मिनिटं, 10 मिनिटं आपण आनापानसतीची भावना केली पाहिजे. 5 मिनिटं आपण मंगलमैत्रीची भावना केली पाहिजे. 10 मिनिटं आपण मंगलमैत्रीची भावना केली पाहिजे. मंगलमैत्रीची भावना कशी केली पाहिजे? की मी माझं सुखी हो, मी सुखी हो, माझा परिवार सुखी हो, माझे शेजारी पाजारी सुखी हो. म्हणजे असं करता करता संपूर्ण या विश्वांच्या प्रती मंगलमैत्रीची भावना आपण केली पाहिजे बघा. 2 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं जेवढं जेवढं आपल्याला आनापानसती करता येत असेल तेवढी आपण केली पाहिजे. विपश्यना भावना केली पाहिजे, मंगलमैत्रीची भावना केली पाहिजे. म्हणजे स्वतःच्या मनाला प्रसन्न ठेवण्यासाठी ज्या काही गोष्टी आपल्याला करता येतात त्या त्या गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यालाच तर कुशल कर्म म्हटलं भगवंताने, त्यालाच तर पुण्यकर्म म्हटलं भगवंताने. आणि त्यामुळे सातत्याने शील, दान आणि प्रज्ञा या 3 गोष्टींचं आपण अनुसरण केलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे. कारण आपलं जीवन बघा अनिश्चित आहे, नश्वर आहे, क्षणभंगूर आहे, परिवर्तनशील आहे. केव्हा कधी कुठे मनुष्य मृत्यूला प्राप्त होईल सांगता येत नाही. कारण मनुष्याचं जीवन बघा फार अल्प आहे, म्हणजे निश्चित नाही आहे. एवढे वर्ष आपण जीवन जगेल हे बिलकुल निश्चित नाही आहे. कधी केव्हा मनुष्य मृत्यूला प्राप्त होईल हे आपण सांगू शकत नाही. आणि त्यामुळे मिळालेलं जेवढं काही आपल्याला आयुष्य असतं तर त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण नेहमी चांगल्या प्रकारचे कुशल कर्म, पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आपलं जीवन बघा दुःखमुक्तीच्या मार्गाकडे आपण घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज या मंगलमय प्रसंगी नलिनी आई चंद्रमणी डोंगरे परिवाराने आपल्या सामूहिक आजीविकेमधून एका बुद्ध पुत्रांना भोजन दान देऊन, चिवरदान देऊन, परिष्कार दान देऊन, अर्थदान देऊन आपल्या जीवनामध्ये जे काही महान आणि असीम असं पुण्य संपादन केलं आहे. या कुशल कर्माच्या बलाने, बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाच्या बलाने डोंगरे परिवारांना व तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये आयुष्य, वर्ण, सुख आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वा जाओ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. प्रणाम. बुद्धं नमामि.